जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने वेंगुर्ले आसोले येथील सौ सुजाता देसाई यांचा प्रथमेश स्क्वायर प्रकल्प म्हणजेच काथ्या प्रकल्प याविषयी जाणून घेऊयात। हा प्रकल्प सध्या महिलांसाठी वरदान ठरतोय। नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष असं म्हणतात आणि यापासून मिळणाऱ्या काथ्याच्या व्यवसायावर केरळची बरीचशी अर्थव्यवस्था अवलंबून आहे। कोकणात नारळाच्या करवंट्या आणि सोडणं याला आधी जाळून टाकलं जात होतं, मात्र नारळाच्या सोडण्या आणि करवंट्या याचा महिलांनी काथ्या प्रकल्प उभारून व्यवसायाचं नवं दालन सुरू केलं। त्यातून वर्षाकाठी लाखोंची उलाढाल करणारा हा काथ्या प्रकल्प समृद्धीचा मार्ग ठरत आहे। नारळाची सोडणं कुजवून त्यापासून काथ्या काढण्याची प्रक्रिया केली जाते आणि या काथ्यापासून दोरी, पायपुसणी, कार्पेट तर करवंट्यांपासून विविध शोभिवंत वस्तू बनवल्या जातात। त्यामुळे टाकाऊपासून टिकाऊ असा हा काथ्या प्रकल्प सध्या महिलांसाठी रोजगारासाठी वरदान ठरतोय। आणखी सुद्धा महिला बोलवल्या जातात इथे आणि काम केलं जातं. त्याच्यामुळे इथे 5-6 महिलांना रोजगार मिळालेला आहे. मला स्वतःला एक व्यवसाय मिळाला आहे. त्याच्यामुळे मी सुद्धा माझ्या संसारात बऱ्यापैकी हातभार अ, अ, घालते आणि ही अशी वस्तू आहे जी कुसू शकत नाही. म्हणजे आज माझ्याकडे कामगार आली नाही म्हणून ते काथा खराब होणार नाही, टाकून द्यावा लागणार नाही. तो आपल्या ह्याच्यानुसार घरातली कामं, इतर कामं सांभाळून काथा कारखाना चालवता येतो आणि त्याच्यामुळे महिला आपलं सगळं आवरून इथे येऊन आम्हाला बऱ्यापैकी मदत करतात आणि आम्ही ह्या महिला मिळून हा कारखाना व्यवस्थित चालवतो. ह्याच्यात आमची आर्थिक प्रगती झालेली आहे. तसंच मला सरकारला एकच सांगायचं आहे, की आम्ही केरळ, कर्नाटकला बऱ्याच वेळा गेलो होतो. तिथे जो अनुदान मिळतंय ते कामगारांमागे सुद्धा त्यांना प्रोत्साहनपर अनुदान मिळतंय. त्या त्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने सुद्धा विचार केला पाहिजे, की जसं कर्नाटक सरकार त्यांना मदत करतंय, तसं आम्हाला आणखी प्रोत्साहनपर काहीतरी मिळालं असतं तर आणखी काथा इंडस्ट्रीज पुढे गेल्या असत्या आणि अनेक महिलांना काम मिळालं असतं आणि इथे जे सोडणं जाळली जातात त्याचं प्रमाण कमी होऊन त्याचा उपयोग टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवण्यासाठी केला असेल.
करता येईल. तसंच आम्ही इथे डोअरमॅट बनवतो 4-5 प्रकारची साईज डिझाईननुसार. दोऱ्या बनवतो म्हणजे इथे बनी म्हणतात त्याला. ते झाडू बांधण्यासाठी, वय करण्यासाठी किंवा इथे गवत मोठ्या प्रमाणात गुरं वगैरे असल्यामुळे त्यांना गवत साठवणूक करावी लागते आणि त्यावेळी ते मोठ्या जाड्या दोऱ्या घेऊन जातात. ते बांधण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो आणि अशा प्रकारे आम्ही जे दोऱ्या काढतो आणि त्यात जे कट होतात, शॉर्ट असतात, त्या पण चांगल्या दोऱ्या. त्याचे आम्ही डोअरमॅट करतो म्हणजे जेणेकरून काय वेस्टेज होत नाही. सगळ्याचा उपयोग इथे केला जातो आणि करवंट्यापासून सुद्धा विविध वस्तू शोभिवंत केल्या जातात. साधारण वर्षाकाठी सीझन प्रमाणे जरा जास्त असतो. पावसात सुरुवातीला 1-2 महिने चतुर्थीपर्यंत डोअरमॅट आमच्याकडे भरपूर जातात. मध्ये पाय पुसण्या ह्याला जातात. जत्रा वगैरे असते त्यावेळी जातात किंवा ह्यावेळी आमचे डोंबिवली ह्याला संभाजीनगरपर्यंत सुद्धा आमच्या कोकणी महोत्सवाला डोअरमॅट गेलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या. त्यानुसार आम्ही मग कामगार वाढवतो आणि फक्त मध्ये जो 2-3 महिन्याचा पिरियड असतो चतुर्थीनंतर वगैरे तेवढ्यात जरा सॅक्स पिरियड असतो. कमी मागणी असते. बाकी आता मे महिन्यात दोऱ्यांना वगैरे व्यवस्थित मागणी असते. कमीच पडतात उलट म्हणजे त्यांना पुरवठा देऊ शकत नाही अशी एक-एकदा आमची परिस्थिती होते. ह्या 2-3 महिन्यात व्यवस्थित मागणी असते आणि त्यामुळे आर्थिक उलाढाल बऱ्यापैकी होते आमची. पूर्वी आम्ही घरीच असायचो.
आता एकत्रित येऊन आम्ही हा व्यवसाय सुरू केला. त्याच्यामुळे आम्हाला रोजगार मिळतो. आमच्या मुलाबाळांच्या शिक्षणासाठी, घरात खर्च करण्यासाठी आम्हाला रोजगार मिळतो. त्यापासून पायपुसणी बनवतो, दोऱ्या बनवतो, अनेक प्रकारची खेळण्याची वस्तू पण बनवतात. पूर्वी नारळाच्या सोंडापासून जळाव म्हणून वापरायचा. आज हे नारळाचं सोनं कुजत घालून ते काता काढून त्याचे अनेक प्रकारचे वस्तू तयार करतात. दोरी, पायपुसण्या, असे अनेक प्रकारचे वस्तू तयार करतात. कात्या व्यवसायामध्ये महिन्यामध्ये मला 7,000 रुपये मिळतात. इथे पायपुसणे प्रशिक्षण घेतलं आणि पायपुसणे तयार करते. कात्यामध्ये दोरी वगैरे काढतो आम्ही. त्याचा उपयोग म्हणजे कात्याचा उपयोग पायपुसणे बनवण्यासाठी होतो, दोरी काढण्यासाठी होतो आणि घरात पण कात्या सोंडांचा उपयोग होतो, दळवण्यासाठी वगैरे होतो. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.